महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपने पहिली मोठी चाल खेळली आहे। किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्यासह अनेक दिग्गज चेहऱ्यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालंय। युतीचा पेच कायम असतानाच भाजपने आपल्या शिलेदारांची पहिली यादी मैदानात उतरवून विरोधकांवर मोठं आव्हान उभं केलंय। मुंबईच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी भाजपने कोणाकोणाला संधी दिली आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अद्याप अंतिम टप्प्यात आली असली तरी भाजपने पहिली रणनीती स्पष्ट करत पहिल्या 9 प्रमुख उमेदवारांची नावं निश्चित केली आहे। या यादीमध्ये सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांचं। नील सोमय्या यांना पुन्हा एकदा पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय। त्यांच्याच सोबत नवनाथ बन यांनाही भाजपने मुंबईतून उमेदवारी जाहीर केली असून यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नवनाथ बन हे भाजपचे प्रवक्ते आहेत। या यादीत केवळ जुन्या चेहऱ्यांचाच समावेश नाहीये तर प्रस्थापित राजकीय घराण्यातील तरुण पिढीलाही भाजपने मोठ्या संधी दिली आहे। या यादीतील आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे मकरंद नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत। पण असं असलं तरी त्यांनी आपल्या वॉर्डमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय। विशेष म्हणजे मकरंद नार्वेकर यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी हर्षिता नार्वेकर यांनाही पक्षाने पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उभं केलंय। पती पत्नी अशा दोघांनाही उमेदवारी अर्ज देऊन भाजपने कुलाबा आणि दक्षिण मुंबईच्या पट्ट्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। याशिवाय दहिसरमधून तेजस्वी घोसळकर यांच्या नावाची चर्चाही चांगलीच रंगली आहे। तेजस्वी घोसळकर यांनी अगदी काहीच दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय। घोसळकर कुटुंबियांचा असलेला स्थानिक प्रभाव लक्षात घेता भाजपने या मतदारसंघात अत्यंत सावधपणे आपली पावलं उचलली आहेत। तसेच वॉर्ड नंबर 219 मधून सन्नी सानप या तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली आहे। सन्नी सानप हे मूळच्या संघाच्या मुशीतून येतात। भाजपने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की पक्ष कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी सज्ज झालाय। या 9 उमेदवारांमध्ये अनुभवी आणि तरुण अशा दोन्ही वर्गाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नील सोमय्या आणि मकरंद नार्वेकर यांसारख्या आक्रमक नेत्यांना संधी देऊन भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं केलंय। मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडीसाठी नसून ती मुंबईवर कोणाचं राज्य असणार हे ठरवणारी असल्याने भाजपने आपले अत्यंत विश्वास आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार मैदानात उतरवलेत। आगामी काही दिवसात उर्वरित उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता असून भाजपने या पहिल्या यादीद्वारे प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे।